नमस्कार, मी अनिकेत। सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जी व्हिडिओ क्वालिटी आणि साऊंड क्वालिटी लक्ष देऊ नका, ती खराब आहे मला माहिती आहे। मला फक्त काय बोलायचं ते तुम्ही फक्त एकदा ऐका। आपल्याला माहिती आहे की पितृपक्ष आता संपलाय आणि जेव्हा पितृपक्ष सुरू झाला तेव्हा मला पण हे जाणून घ्यायचं होतं की पितृपक्ष म्हणजे नक्की काय आहे। तर मी असं ऐकले की या 15 दिवसामध्ये आपले जे पूर्वज असतात ते पृथ्वीवर येत असतात, मग त्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण श्राद्ध, पिंडदान, तर्पण हे सर्व करत असतो। मग नक्की याच्या पाठीमाग कथा काय आहेत हे मला थोडं जाणून घ्यायचं होतं। मी जेव्हा सर्च केलं तेव्हा तशा भरपूर कथा माझ्या समोर आल्या, पण 2 कथा वारंवार समोर येत होत्या। तर त्याच्यामध्ये पहिली कथा अशी होती की जे आपले भगवान विष्णू आहेत आणि त्यांचं वाहन गरुड आहे, तर गरुडाने भगवान विष्णूंना पहिल्यांदा हा प्रश्न विचारला होता की पितृपक्ष म्हणजे काय आणि त्याचं महत्व एवढं का आहे। तर भगवान विष्णूने आपल्या गरुडाला एक कथा सांगितली। तर ती कथा अशी होती की प्राचीन काळामध्ये एक राजा होता रुची नावाचा। मग त्या रुची नावाच्या राजानं त्याच्या तारुण्यामध्येच वैराग्य स्वीकारलं होतं, म्हणजे लग्न न करणं, तो जंगलामध्ये जाऊन राहत होता, फक्त एक टाइम जेवणं, हे सर्व तो करत होता। मग हे सर्व त्याचे पूर्वज परलोकातून बघत होते। मग हे सर्व बघताना त्यांना त्याच्या पूर्वजांना एक काळजी वाटू लागली की जर आपला वंशज म्हणजे राजा रुची जर असंच करत राहिला, जर त्यानं लग्नच नाही केलं तर आपला वंशज कसा पुढे वाढणार, तर ही काळजी त्यांना सतावत होती। मग एक दिवस काय होतं की राजा रुची एका नदीकाठी आराधना करत असतो, म्हणजे तपश्चर्या करत असतो। मग जेव्हा तो तपश्चर्या करत असताना त्याचे पूर्वज अचानक तिथे प्रकट होतात। मग हे बघून राजा रुची थोडा अस्वस्थ होतो की नक्की काय झालं, माझ्याकडून काय चुकी झाली की तुम्ही प्रकट झालात। मग तेव्हा त्याचे पूर्वज राजा रुचीला समजावतात की तू वैराग्य सोड, गृहस्थ स्वीकार, लग्न कर, आमचा वंशज पुढे वाढव, असं त्याला सांगत असतात। तसा पहिल्यांदा राजा रुची मानत नसतो, पण थोडं समजावल्यानंतर राजा रुची तयार होतो हे सर्व करण्यासाठी। आणि जेव्हा राजा रुची तयार होतो तेव्हा त्याचे पूर्वज तिथून अदृश्य होतात। आता राजा रुची तयार तर झाला, पण आता त्याच्या पुढे असा प्रश्न होता की एक तर त्याचं वय झालं होतं, मग त्याला विवाहासाठी कन्या कोण देणार। राजा रुची पूर्ण त्याच्या राज्यभर फिरला, पण खूप वर्ष काढलीत, पण त्याला विवाहासाठी कन्या कोणी द्यायला तयार नव्हतं, कारण त्याचं वय झालं होतं। मग आता एवढं सगळं झाल्यानंतर राजा थोडा अस्वस्थ झाला आणि त्याला काय करू समजत नव्हतं। मग त्यानं काय ठरवलं की तो एका नदीकाठी गेला आणि त्यानं ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी आराधना करायला सुरुवात केली। काही वर्ष कठोर तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याच्यावरती प्रसन्न झाले। आणि मग जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा राजा रुचींनी आपली सगळी व्यथा ब्रह्मदेवांना सांगितली की असं पूर्वज प्रकट झाले आणि त्यांनी मला सांगितले की तू वैराग्य सोड, ग्रहस्थ हो, पण माझ्यापुढे एक प्रश्न उभा राहिला की आता माझं वय झालंय आणि मला कोणी विवाहासाठी कन्या देत नाहीये। तर तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याला उपाय म्हणून सांगितले की तुला एक काम करावं लागेल, तुला तुझ्या पूर्वजांना प्रसन्न करावं लागेल, त्याच्यासाठी तुला श्राद्ध, पिंडदान हे सर्व करावं लागेल। आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतील तेव्हा तेच तुला यातून मार्ग काढून देतील। आणि हे सांगून ब्रह्मदेव तिथून निघून गेले। त्यानंतर हे ऐकल्यानंतर राजा रुची पुन्हा एका नदीकाठी जातो आणि आपल्या पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध, पिंडदान हे सर्व करतो। आणि हे सर्व केल्यानंतर मग त्याचे पूर्वज आनंदाने प्रसन्न होतात आणि प्रसन्न झाल्यानंतर मग ते आपल्या वंशजाला म्हणजे राजा रुचीला आशीर्वाद देतात। त्याला त्याचं लग्न होतं, त्याला मूल होतं, ते मूल पुढे जाऊन मोठा योद्धा होतो आणि त्याचं सर्व चांगलं होतं। तर ही एक कथा आहे। आणि दुसरी कथा अशी आहे की महाभारतामध्ये जेव्हा कर्णाचा जेव्हा मृत्यू होतो आणि तो स्वर्गवासी होतो, तर स्वर्गात गेल्यानंतर त्याला असं जाणवून देण्यात होतं की त्यानं त्याच्या जेवढा आयुष्य तो जगला त्याच्या आयुष्यामध्ये त्याने कधी दान धर्म केलाच नाही। मग हे त्याला सतत जाणवून देण्यात आलं। मग हे जेव्हा त्याला जाणून देण्यात गेलं तेव्हा त्याला सतत ते चिंता वाटत आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये कधी दान धर्म केला नाही। मग त्यावेळी त्यानं स्वर्गातील सर्व देवांशी विनंती केली की मला पृथ्वीवरती 15 दिवसासाठी द्या आणि मी माझं कार्य पूर्ण करतो। तेव्हा त्याला स्वर्गातून 15 दिवसासाठी पृथ्वीवरती पाठवण्यात आलं। पृथ्वीवरती आल्यानंतर कर्णानं पुन्हा दान धर्म केला आणि पुन्हा तो सर्व झाला। तर हे 15 दिवस म्हणजे पितृपक्ष असं मानलं जातं। आता ह्या 2 कथा आहेत, आता यामध्ये कितपत सत्य आहे की असत्य आहे मला माहित नाही। तसं बघायला गेलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण पुनर्जन्माला मानतो, म्हणजे पुनर्जन्म खरा आहे असं मानतो। मग जर आपले पूर्वज स्वर्गवासी झालेत तर त्यांचाही कुठेतरी जन्म झालेला असेल, मग त्यांच्यासाठी श्राद्ध, पिंडदान करणं कितपत योग्य आहे की अयोग्य आहे आपल्यालाही माहित नाही। तर याच्याबद्दल एवढीच माहिती मला भेटली। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।